नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक विमा आधी काही मिळालेला नसेल किंवा तुम्हाला पीक विमा खात्यामध्ये आलेला नसेल तर पटकन हे काम करा आणि पीक विमा मिळवा। जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे। तर आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पीक विमा तुम्हाला जर आलेला नसेल, तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे, लवकरात लवकर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये तर मिळणार आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तब्बल 2480 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश इथं देण्यात आलेले आहेत। तर आता बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा का अडकतो हे महत्त्वाचं आहे। तर आता चुकीची बँक खाते माहिती दिलेली असेल तर तुमचे पैसे तर अडकते। या कारणामुळे पैसे पीक विम्याच्या इथं अडकते। आधार लिंक नसते, त्यामुळे तुमचे पैसे तर रखडलेले राहते पीक विम्याचे। तर इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई पीक पाहणी। बरेच शेतकरी पीक विमा भरतात आणि ई पीक पाहणी करत नाही, त्यामुळे त्यांचे पैसे इथं अडकते। त्यानंतर वेळेत नुकसान भरपाई नोंद। आता तुमच्या शेतामधील जे काही पीक आहे, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा जे काही पीक आहे त्याची तुम्ही योग्य वेळी तक्रार इथं करायची आहे, जे की 72 तासाच्या आत ती तक्रार तुम्हाला करायची राहते। त्यानंतर पीक विमा कंपनीकडे तुमचा डेटा पोहोचत नसेल, त्यामुळे तुमचे पैसे इथं येत नाही। तर आता हे 5 कामं त्वरित तुम्हाला इथं करायचे आहे। काय काय करायचं आहे मी इथं तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम बँक खाते तपासून घ्यायचं आहे। तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा। त्याला आधार लिंक आहे की नाही सर्वप्रथम चेक करून घ्या। ज्या बँक खात्यामध्ये आधार लिंक आहे तर काही वेळा अशा खात्यामध्ये पैसे इथं जमा पाठवले जाते, म्हणजे जमा केले जाते। दुसरं जर यामध्ये आहे ई पीक पाहणी। तुम्ही तुमची ई पीक पाहणी केली का? आता ई पीक पाहणीच्या यादीमध्ये तुमच्या गावाच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तपासा। आता ई पीक पाहणीची जी काही नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार। तर यादीमध्ये लगेच नाव तपासा। तिसरं जे आहे यामध्ये तुमचं स्टेटस तपासायचं आहे की तुमचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे। तर आता नुकसान भरपाई जर ज्यांची झालेली असेल तर नुकसान भरपाईची नोंद केलेली नसेल तर याची खात्री तुम्हाला करून घ्यायची आहे की आपण तक्रार केली होती की नाही। पाचवं जे यामध्ये आहे पीक विमा कंपनीशी संपर्क करायचा आहे। तर यासाठी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 1447। तर या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तक्रार नोंदवायची आहे की आम्हाला पीक विमा आलेला नाही, आम्ही तक्रार देखील केलेली होती, ई पीक पाहणी देखील केलेली आहे, ई पीक पाहणीच्या यादीमध्ये नाव आहे। तर ही तुम्हाला संपूर्ण माहिती इथं तुम्हाला 14447 या नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर मिळून जाईल। अजूनही पैसे आलेले नाहीत तर पीक विमा ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची आहे। आता हे पीक विमा ऑफिस तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जेवढे काही तालुके आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी एक पीक विमा प्रतिनिधी असते, तिथं तुमचं पीक विम्याचं ऑफिस राहते। तिथं तुम्हाला नेऊन लेखी अर्ज इथं द्यायचा आहे किंवा तुम्ही तक्रार देखील तिथं करू शकता। तर आता वाटप सुरू झालेले व कोणाकोणाला पैसे तर मिळत आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि तक्रार कशा पद्धतीने इथं करायची ते सुद्धा इथं सांगणार आहे, लेखी अर्ज कसा लिहायचा आहे ते। तर सध्या काही जिल्ह्यांमध्ये पैसे पीक विम्याचे जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे। योग्य अर्ज केलेला आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, नुकसान भरपाईच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पैसे इथं जमा होत आहे। तर या पद्धतीने तुम्हाला पीक विमा तक्रार अर्ज इथे लिहायचा आहे। तर आता यामध्ये प्रति, शाखा व्यवस्थापक, कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनी अधिकारी अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही तिन्हीकडे अर्ज हा देऊ शकता। तर याचप्रमाणे तुमचा जिल्हा, तालुका, विषय यामध्ये येते पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार अर्ज। महोदय, मी खाली सही करणारा अर्जदार, तुमचे इथं संपूर्ण नाव लिहायचं आहे। यानंतर तुमचं राहणार, तुमचा तालुका, जिल्हा लिहायचा आहे, सन लिहायचा आहे, 2024 असेल, 25, 26, जेव्हाचा मिळालेला नसेल तेव्हाचा, पिकाचे नाव लिहायचे यामध्ये। त्याचप्रमाणे तुम्हाला संपूर्ण हे जसंच्या तसा तुम्हाला अर्ज इथे लिहायचं आहे, याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल। नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक हे व्यवस्थित तुम्हाला माहिती इथं भरायची आहे। बँकेचे नाव लिहा, मोबाईल नंबर, पॉलिसी नंबर, अर्ज क्रमांक। आता हा तुम्हाला पीक विम्याचं जे काही फॉर्म आहे त्यावरती ॲप्लिकेशन आय डी म्हणून बघायला मिळेल, ते नंबर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे। पिकाचे नाव लिहा, कोणकोणते पीक होते ते, हंगाम इथं लिहायचं आहे, खरीप आहे की रब्बी आहे की अग्रिम आहे। मी वरील सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, ई पीक पाहणी, नुकसान भरपाई नोंद इत्यादी, तरीसुद्धा मला पीक विमा रक्कम मिळालेली नाही। म्हणून आपणास विनंती आहे की माझी तक्रार तपासून लवकरात लवकर पीक विमा माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा किंवा जमा करावा अशी नम्र विनंती। आपला विश्वास, सही, नाव, दिनांक, ठिकाण। तर यांसाठी जो काही हेल्पलाईन नंबर मी पहिले सांगितलेला होता
की 14447 तर यावरती कॉल करून देखील तुम्ही तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही. तर आता त्याचप्रमाणे लेखी अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, त्याचप्रमाणे पीक विम्याची पावतीची एक झेरॉक्स, 7/12/8 इत्यादी कागदपत्र तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे. 2 प्रतीमध्ये घ्यायचं आहे, 1 प्रत त्यांच्याकडे आणि वसी तुमच्याकडे घ्यायची आहे. तर आता पीक विमा वाटपास सुरुवात झालेले जे काही जिल्हे आहे नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये पेमेंट याचं सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं चंद्रपूर, गडचिरोली. तर आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जर जमा होत आहे तर आता प्रक्रियेत म्हणजे प्रोसेसिंग जे काही जिल्हे आहे यामध्ये जे काही जिल्हे इथं येत आहे पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तर असा डेटा प्रोसेसिंगमध्ये इथं आहे. याचप्रमाणे आता पेंडिंगमध्ये आहे. तर या पेंडिंग जिल्ह्यांची जी काही यादी आहे ते आपण इथं पाहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे जालना, बीड, लातूर, धाराशिव उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली अजूनही मंजुरी आणि प्रक्रिया या जिल्ह्यांमध्ये बाकी आहे. यानंतर इथे आपला कोकण विभाग यामध्ये रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग काही प्रक्रियेत आहे, काही वाटप सुरू झालेलं आहे, काही प्रलंबित आहे. तर अशा जिल्ह्यांमध्ये टाईमसुद्धा लागू शकते. तर आता यासाठी जे की चेक करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा पीक विमा असं तुम्हाला गुगलवरती जाऊन इथं टाकायचं आहे. त्याचप्रमाणे आता ज्यांना कोणाला तक्रार करायची असेल तर अशाने तक्रार करून पीक विमा मिळवायचा आहे. तर इथं तुम्हाला हे जे ऑप्शन दिसेल ते पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. कंप्लेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लेंट हा पर्याय तुम्हाला इथं निवडायचा आहे. निवडल्याच्या नंतर तुमची इथं बेसिक माहिती तर तुम्हाला भरायची आहे. यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, आपलं राज्य महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, आता पीक विम्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन ID नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. क्लेम नॉट रिसिव्ड या समस्या तुम्हाला इथं निवडायची आहे. पेमेंट पेंडिंग हे निवडलं तरी चालेल. आवश्यक डॉक्युमेंट्स इथं अपलोड करा. त्यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक किंवा अर्ज जे काही आहे ते अपलोड करायचं आहे. आणि तुम्हाला दुसरी जे मेथड आहे ते प्लेस्टोरवरून क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन घ्यायची आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे की दुसऱ्या नंबरचं ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तक्रार देखील इथं करू शकता. थोडक्यात म्हणजे तुम्ही कॉल करून 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार इथं करता येणार आहे. याचप्रमाणे व्हॉट्सअपच्या थ्रू देखील तुम्ही तक्रार करू शकता. व्हॉट्सअप नंबर इथं पीक विम्यासाठी इथं आलेला आहे. यावरती फक्त तुम्हाला हाय सेंड करायचं आहे. तुम्हाला संपूर्ण लँग्वेज सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल. तक्रार करायची आहे का, तुम्हाला पीक विमा आलेला नाही का, सविस्तर माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर आता कोणाकोणाला पीक विमा इथं जमा होत आहे, ज्यांनी अर्ज केलेला आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे, नुकसान भरपाई नोंदवलेली आहे, बँक खाते आधारची लिंक आहे आणि बँक पासबुक DBT ॲक्टिव्ह आहे तर अशांना पैसे इथं जमा होत आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने लगेच पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे. तर आता पैसे येत नाहीत, अर्ज नाही, ई-पीक पाहणी केलेला नाही, नुकसान भरपाई नोंद नाही, बँक प्रॉब्लेम आहे तर अशांमुळे तुमचे पैसे तर थांबलेले आहे.